रस्त्यावरील ड्रेनेज लाईनच्या कामासाठी जुना पुणे नाका ते एसटी स्टँडपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला असून त्यासाठी 2 पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत। एकीकडे होडगी रोडवरील जुळे सोलापूरकडे जाणारा मार्ग बंद असतानाच आता शहराच्या प्रवेशद्वारातील प्रमुख रस्ताच ड्रेनेज लाईनच्या कामासाठी बंद राहणार आहे। एसटी स्टँड गेट ते वेलाणी पेट्रोल पंप ते नरवीर तानाजी चौक या दरम्यान महानगरपालिकेकडून ड्रेनेज लाईन दुरुस्ती आणि नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात येत आहे। त्यासाठी रस्ता खोदावा लागणार असल्यानं रविवारी 5 जुलै 2026 रोजी पहाटे 5 वाजल्यापासून ते काम संपेपर्यंत छत्रपती संभाजी महाराज चौक अर्थात जुना पुणे नाका ते एसटी स्टँड गेटपर्यंतचा रस्ता बंद करण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे। दरम्यान रस्ता खोदाईमुळे जुना पुणे नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ही कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील अधिकारांचा वापर करत या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले आहेत। पोलीस आयुक्तांनी जारी केलेला हा आदेश काम संपेपर्यंत 24 तास अंमलात राहील। या वाहतूक बदलाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायद्यानुसार कडक दंडात्मक किंवा कायदेशीर शिक्षा केली जाईल असा इशाराही प्रशासनानं दिला आहे। नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। एसटी स्टँड किंवा शहरात जाण्यासाठी हॉटेल ॲम्बेसेडॉर ते प्रभाकर महाराज मठ समोरून सम्राट चौक आणि तिथून पुढं आपल्या इच्छित स्थळाकडे जावं। बस स्थानकावर येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्थानकावर यावं। रेल्वे स्टेशन, मेकॅनिक चौक किंवा होडगी रोड, विजापूर रोड, जुळे सोलापूरकडे जाण्यासाठी हॉटेल ॲम्बेसेडॉर, शरद पवार प्रशाला, निराळे वस्ती समोरील मार्ग, DTM चौक, कल्पना थिएटर कॉर्नर, सुपरमार्केट मार्गे पुढं जावं।